तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? 1.5 तासांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे, परंतु हे आंदोलक अधिकाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. चहूबाजूनी रस्ते बंद झालेले आहेत. बीएमसी सीएसएमटी परिसर आणि इथे बघतोय आता याच सीएसएम सगळे आंदोलक रस्त्यावर बसलेले आहेत. मुंबई जाम झाली मागे. शांततेमध्ये आंदोलन करायचं, पण या सरकारची बिकटतोड मानसिकता अशी होती की सर्व आंदोलकांना वेठीस धरण्यासाठी अन्न पाणी सर्व हॉटेल सेंटर बंद करण्याचं काम या भिकारचोट सरकारने केलेलं आहे. खरा मराठा समाज शेती करून उभ्या भारताला पोहोचण्याचं काम आहे, पण या भिकारचोट सरकारची मानसिकता आंदोलक. पण रस्ता तुम्ही जर असा रस्ता अडवला तर मागच्या जाणार कशा? मला त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक आझाद मैदानच्या बाहेर जमलेले आहेत. हातात आपण बघतोय फ्लेक्स आहेत. आता कसं पाटील म्हणतील तसं अशा प्रकारचे फ्लेक्स आहेत. जरांगे पाटील यांनी खरं तर सांगितलं होतं की वाहतूक कोंडी करू नका किंवा मुंबई जाम करू नका. मात्र सद्यस्थितीमध्ये हा संपूर्ण परिसर जाम होणं म्हणजे दक्षिण मुंबईतली ट्रॅफिक जाम केल्यासारखं आहे. आकांक्षा, कारण सगळे मुख्य रस्ते याच रस्त्यातून पुढे जातात. म्हणजे मंत्रालयाला तुम्हाला जायचं असेल किंवा कोस्टल रोडला तुम्हाला जायचं असेल किंवा मग भायखळ्याला तुम्हाला जायचं असेल, फ्रीवेला तुम्हाला जायचं असेल, सगळे रस्ते याच चौकातून पुढे मार्गस्थ होतात आणि त्यामुळे हाच रस्ता जाम केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी, मोठी समस्या. जाम केलं तुम्ही मुंबई? हो, जाम केली. किती दिवस थांबणार? मागे त्रास मुंबईकरांना होतोय, त्याचा काय? दादा काय नाही. हो हो, मला काय म्हणायचं, जोपर्यंत सरकार. जरांगे पाटील असं म्हणाले होते, काल दादा असं म्हणाले होते की मुंबईकरांना त्रास होऊ नये किंवा मुंबईकरांना आम्ही त्रास देत नाही, प्रशासन आम्हाला त्रास देते. जोपर्यंत नाक दाबणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, नाक दाबणार नाही तोपर्यंत मुंबई जाम होणार नाही. सरकार आमच्या मागणी मान्य करणार नाही. आम्हाला संडासचा त्रास होते, आम्हाला जेवणाचा त्रास होते. ज्या गोष्टी पाहिजेत, ज्या सोयी पाहिजेत त्या सोयी मिळत नाहीयेत आणि म्हणूनच इथे संपूर्ण हा रस्ता. आता बघतोय आपण ही जी बस आहे मागच्या 1.5 तासापासून एकाच ठिकाणी उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण पुढे जायलाच मार्ग नाहीये. आणि जोपर्यंत हे आंदोलक बाजूला होत नाहीत किंवा आझाद मैदानाकडे मार्गस्थ होत नाहीत तोपर्यंत हा रस्ता मोकळा होणार नाही आणि जोपर्यंत हा रस्ता मोकळा होणार नाही तोपर्यंत दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी ही सुटणार नाहीये. त्यामुळे तातडीनं काहीतरी ऍक्शन मुंबई पोलीस घेतील, प्रशासन घेईल ही अपेक्षा आहे. कारण या सगळ्याचा त्रास आंदोलकांचं म्हणणं आहे आम्हाला सोयी सुविधा मिळत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय, मान्य आहे. मात्र त्याचा त्रास मुंबईकरांना होतो. आज शनिवार आहे, शासकीय सुट्टी आहे, मात्र असं असलं तरी वाहतूक मात्र इथनं होते आणि त्यामुळे इथे आपण बघतोय आंघोळ करताना इथे काही जण बघतोय रस्त्यावर आंघोळ चालू आहे. आंघोळ आता आम्हाला आंघोळ करायची. सोय आहे, तिथे सोय नाहीये, आम्हाला जागाही नाहीये, एकदम कोंडी केलेली आहे. शासन आम्हाला बाथरूम सुद्धा लॉक करून टाकले, तिकडे हॉटेली बंद केल्यात, खाण्यापिण्याची व्यवस्था करत नाही. स्टेशनच्या बाहेर आंघोळ आम्हाला भेटेल तिथे आम्ही आंघोळ करणार, जिथं राहायचं तिथं सोय भेटेल त्याचे राहणार. सरकार इतका गाफील आहे, हे सरकार बनवाय आलं आणि त्याला पदवी करता आला, आरक्षणच का नाही करता आलं यांना, एवढे मोठे पक्ष पडून तर ही दृश्य आपण पाहतोय. वेदांत, कुठेतरी आंदोलक हे अधिकाधिक आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडे. सूरज, आंदोलक हे अधिकाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. वाहतूक कोंडी
करण्यावर हे आंदोलक ठाम आहेत. तिथली परिस्थिती नेमकी आता काय आहे, प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच या ठिकाणी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात आहे. कुठे कपडे काढून आंदोलन केलं जात आहे, तर कुठे मुंडन करून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आणि या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांकडनं वारंवार काल जरांगे पाटील यांनी जे आव्हान आंदोलकांना केलं होतं की या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, आपली चर्चा ही सकारात्मक सुरू आहे, त्या अनुषंगाने आंदोलकांनी वाहतूक कोंडी करू नये असं आवाहन केलं होतं. ती व्हिडिओ क्लिप ही या ठिकाणी पोलिसांकडनं दाखवली जाते. खरं याच मुद्द्यांवरती आजची आंदोलनाची मुदतवाढ ही देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे आंदोलकांनी कायदा सूरज, 2 मिनिटं तुम्हाला थांबवते. खरं तर आत्ताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. मनोज जरांगे यांची ऑडिओ क्लिप ही पोलिसांकडून आता तिथे ऐकवली जाते. काल खरं तर त्यांनी आवाहन केलेलं होतं की मुंबईकरांची कुठेही कोंडी होता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये, अत्यंत शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन करूयात. आणि तीच ऑडिओ क्लिप आता ही या आंदोलकांसमोर प्रशासनाकडून